ट्रेन आपके निरीक्षण के लिए तैयार है। निमित्त परेड निरीक्षण करण्यासाठी पालकमंत्री नामदार श्रीमती पंकज आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा स्थापना दिन 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन आपण साजरा करत आहोत। ताई काय सांगणार आज या ठिकाणी तुमच्या हस्ते मुख्य स्वच्छता ध्वजारोहण पार पडलेलं आहे, काय संदेश आहे जनतेला? आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या मी समस्त महाराष्ट्रातील आपल्या सर्व चॅनलच्या व्ह्युअर्सना मनापासून शुभेच्छा देते। जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज मी इथे उपस्थित आहे आणि जालना जिल्ह्याचे विकास, त्याचं प्रगतीपथ आणि महाराष्ट्राचं प्रगतीपथ याच्यावर विस्तृत असं मार्गदर्शन आजच्या भाषणामध्ये मी केलं। केंद्र सरकारने काल देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय वाटतं? खूप 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 म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन। अत्यंत महत्त्वाचा, अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे। मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवतंय मुंडे साहेबांचं ते भाषण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं। त्यांची आठवण तर आलीच आली, पण या महाराष्ट्रात, या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला, याच्या मागण्या केल्या, वेळोवेळी विचार व्यक्त केले, त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन। पर्यावरणासाठी काय काम चालू आहे जालन्यात? आता तुम्ही भाषणात उल्लेख केला, भरपूर कामं चालू आहेत। पर्यावरणामध्ये भरपूर कामं चालू आहे असा उल्लेख नाही केला मी। असा उल्लेख केला की वसुंधरा दिन होता 22 एप्रिलला, 22 एप्रिल ते 1 मे असा आम्ही एक पर्यावरणाचा आठवडा पूर्ण राज्यामध्ये आव्हान केलं होतं। त्याच्यामध्ये पर्यावरण हे असं खातं नाही की जिथे एक बजेट आहे आणि एक मार्ग तयार केला आणि तुम्हाला दाखवता आला। याच्यामध्ये ही एक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, कारण पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड झालेला आहे, त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोय। एक जनजागृतीसाठी सुद्धा आम्ही हा आठवडा समर्पित केलेला। मॅडम, एकीकडे तुम्ही ही सगळी जनजागृती करताय आणि दुसरीकडे सामाजिक संस्थांना उपोषण करावं लागते की अतिक्रमण हटवण्यासाठी, जे मग नदीमधले असतील ते अतिक्रमण फक्त नदीमध्ये नाही आहे, ते सगळीकडे आहे। अतिक्रमण कोण करताय? माणसंच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार करतंय। की काही असं जगावेगळं इथे नाही आणि कुठेही बाहेरच्या देशात जरी गेलं ना तरी आपल्याला ही परिस्थिती दिसते। शासनाने कडक कारवाई करून अतिक्रमण हटवली पाहिजे। जालना जिल्ह्यात 57 कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे। शेतकऱ्यांचं जे अनुदान होतं गारपीट अतिवृष्टी ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाकल्याचं ते मला तसं असेल तर लेखी तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याची संबंधित विभागाला विनंती एक शेवटचा तपासणी करा। शेवटचा प्रश्न, मला जजेस बरोबर उद्घाटन आहे कोर्टात। मनोज जरंगे यांनी काल पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी सरकारला साथ घातली की 6 जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही 28 ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आणि 29 ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहे। सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा। चला, थँक्यू.